हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर छानपैकी ऊन पडलेलं आहे आणि मस्तपैकी ना आमच्या इथल्या एका काकींच्या ह्याच्यामध्ये बाग आहे. त्यांच्या घराच्या शेजारीच आहे. तर तिथे ना त्यांनी टोमॅटो लावलेले आहेत आणि गावठी टोमॅटो आहेत आणि एवढे लागलेले आहेत ना, प्रचंड लावलेले आहेत. आता हे लागले आहेत ते एक गोष्ट आहेच. पण कशा पद्धतीने त्यांनी जी रोपं वगैरे लावून म्हणजे झाडं तयार करून छानपैकी भोपळींच्या मध्येच लावलेले आहेत. एक छानपैकी जुगाड केलेला आहे आणि खूप असे घडाने टोमॅटो लागलेले आहेत आणि खूप मस्त. आता आपलं जे काही घरातलं जे काही सांडपाणी असेल, कपड्यांचं पाणी असेल किंवा दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काही भांडी वगैरे धुतो त्याचं जे पाणी असेल ना ते झाडांना सोडलेलं जातं. हे जे सांडपाणी असतं ना ते झाडांसाठी खूप उपयुक्त असतं. तर त्याच्यावरती त्यांनी सगळीकडे टोमॅटो धरलेले आहेत. म्हणजे ते कसं सगळे टोमॅटोची रोपं आता मी तुम्हाला दाखवेन त्याच्यामध्ये रोपं वगैरे छोटी-छोटी आहेत. तर ती रोपं ना अशी छान तयार झालेली आहेत आणि त्याच्यावरनं म्हणजे असे घडाने टोमॅटो लागलेले आहेत आणि त्याप्रकारे त्यांनी ना मस्तपैकी भोपळींचा यूज करून त्यांनी मांडव घातला आहे आणि त्या मांडववरती छानपैकी टोमॅटो लागलेले आहेत. काही पिकलेले आहेत, काही हिरवे आहेत, पण भयानक लागलेले आहेत. कोणतीही फवारणी नाही, कोणतीही खतं नाही. डायरेक्ट फक्त जे काही सांडपाणी येतं ते सांडपाणी सोडलेलं आहे त्यांच्या मुदाशी आणि छानपैकी टोमॅटो लागलेले आहेत. खूप मोठे-मोठे पण आहेत, काही-काही छोटे पण आता लागतात. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला दाखवते. सगळ्यात आधी तुम्ही ते बघू शकता. हे जे पाईप दिसतायत ना तुम्हाला, तर हे सगळं जे काही घरातलं जे सांडपाणी आहे, बाथरूमचं पाणी असेल किंवा घरातले आपले जे काही भांडी वगैरे त्याचं जे पाणी असेल, ते सगळं या झाडांना सोडलेले आहेत. ह्या पोपळ्या बघायला मिळतील तुम्हाला आणि ही सगळी जी झाडं दिसतायत ना, तर ही टोमॅटोची झाडं आहेत. आता काय-काय टोमॅटोची झाडं बघा किती छोटी-छोटी आहेत. हे बघा. तर ना अशीच ही सगळी झाडं आहेत आणि त्यांना हे सगळं सांडपाण्यावरती ही सगळी तुम्ही बघू शकता टोमॅटो झालेले आहेत. हे बघा आणि त्याच्यावरतीच त्याने हा मांडव घातला आहे बघा. मांडव बघा कसा घातला आहे. तर या पोपळींचा त्यांनी जास्तीत जास्त वापर केला आहे. म्हणजे त्याच्यावरती त्यांनं ते बांबू वगैरे टाकून मांडव तयार केलेला आहे. मस्तपैकी बघा. दिसायला पण एक नंबर आणि टोमॅटो पण बघा किती भारी लागलेत वरून. हे बघा. हे बघा टोमॅटो इकडे पण आहे. त्याच्यानंतर हा इकडे तर भला मोठा घड आहे बघा. केवढा घड आहे बघा. आणि इकडे पिकलेत सुद्धा. टोमॅटो ना प्रॉपर झाडावरचा पिकलेला असेल ना, तो खूप म्हणजे चवीला पण खूप छान लागतो आणि हे सगळे गावठी टोमॅटो आहेत. हे बघा. बाजारी टोमॅटो नाहीत, गावठी टोमॅटो आहेत. केवढे घड आहेत बघा. हे बघा. तर अशा पद्धतीने बघा झाडांचा हे करून दोन दोन झाडांमधला गॅप हे करून त्यांनी त्याच्यावरती मांडव टाकला आहे आणि त्याच्यावरती टोमॅटो लावलेले आहे. आता घाटावरती जे टोमॅटो केले जातात ना त्यांना फुल सपोर्ट देतात. म्हणजे तर दोरे वगैरे बांधून थोडक्यात ते त्याला सपोर्ट देतात. पण अशा प्रकारे पण तुम्ही भोपळ्यांच्यामध्ये जर जी गॅप असते त्याच्यामध्ये जरी रोपं लावलीत किंवा रोपं रुजलेली असतील. आता घरातलं सांडपाणी जे आपलं असतं त्याच्यामध्ये टोमॅटो तर आपल्या रोजच्या वापरातला आहे भाजीतला. तर मग त्याच्यामध्ये त्याचे जे हे येतात बिया असतात तशाच सगळ्या हे होतात आणि त्याच्याने त्या रुजतात. त्या पाण्याने जाऊन पाणी जाऊन त्या रुजतात. तर ही तीच झाडं आहेत त्याच्यावरती ती झाडं सगळी तयार झालेली आहेत आणि त्याच्यावरती ही सगळी टोमॅटो लागलेले आहेत मांडव. म्हणजे मांडव बघा किती छोटाच मांडव आहे याचा घातलेला आणि त्याच्यावरतीच मस्त टोमॅटो बघा किती मोठे-मोठे लागलेत आणि इकडे बघा छोटे-छोटे आता लागतायत. सो ही पण एक भन्नाट कल्पना आहे आणि अशा पद्धतीने मस्तपैकी आपल्या घरामध्ये काय टोमॅटो भाजी वगैरे आपल्याला लागतेच आणि एकदम गावठी कुठलीही फवारणी नाही, काही नाही मस्तपैकी आणि बघा फुलं पण यायला सुरुवात झालेली आहे. बघा काय-काय फुलं पण येतात आणि घडाने लागतात टोमॅटो घडाने. हे बघा इकडे पण आहेत. सो मेन म्हणजे ना ह्यांची पण भाजी केली जाते. टोमॅटोंची जे हिरवे टोमॅटो असतात ना, त्यांची पण भाजी केली जाते. मस्त लागते आंबट-आंबट कारण की ते एकदम आंबट असतात, हिरवे असतात ना त्याच्यामुळे त्यांची ना भाजी पण छान लागते. हे बघा केवढे आहेत बघा. एकाच घडाला बघा किती आहेत. इकडे पण आहेत. हे बघा इकडे पण आहेत. हे बघा इकडे पिकलेत मस्तपैकी. तर तिथून जो मांडव चालू होता ना, तो मांडव इथपर्यंत म्हणजे बऱ्यापैकी मोठा मांडव आहे आणि त्याच्यावरती हे असे टोमॅटो सगळे लागलेले आहेत. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. या व्हिडिओमधून पण तुम्ही अशा पद्धतीने मांडव घालू शकता आणि छानपैकी रोपं तयार करू शकता. ही बघा, ही जी रोपं आहेत ना, ही तीच रोपं आहेत जी आपल्या घरातलं जे पाणी वगैरे येतं किंवा टोमॅटोतल्या बिया जरी आपण कापताना साईडला ठेवल्या ना आणि तुम्ही अशा जर टाकलात तर त्याला सांडपाणी वगैरे जाऊन त्याच्यावरती मस्तपैकी टोमॅटो लागतील. तर इथे पण तसंच केलं आहे या काकीने. हे बघा घड किती आहे. हे बघा खालून.
तर इथे बघू शकते हे बघा केवढे घड आहेत मोठे मोठे. तर ना आता हे घड असे सगळे लागायला लागलेत. खूप घडाने लागले ते टोमॅटो आणि एकदम गावठी आहेत आणि गावठी टोमॅटो जे असतात ना ते घडानेच मोस्टली लागतात आणि त्यातला एक जरी कुसायला लागला तरी बाकीचे पण पटकन कुसतात. त्याच्यामुळे जरी एक जरी दिसला कुसलेला तरी तो काढून टाकायचा, कारण की ज्याच्या साईडला असतात ना त्याच्यामुळे त्याला लागण होते आणि त्यातले जे टोमॅटो असतात ते खराब होतात. पण ह्या याच्यावरती अजिबात खराब वगैरे काहीच नाही आहे. हे बघा म्हणजे ना आतून पण बघा किती टोमॅटो आहेत, तिकडे पण बघायला मिळतील तुम्हाला. हे बघा इकडे पण आहेत. सो भयंकर टोमॅटो लागलेले आहेत. बघा ना किती मस्त. आणि ही ना रोपं जी असतात ना ती खूप नाजूक असतात टोमॅटोची रोपं. एकदा तुटली ना की मग ती खराब होऊन जातात. त्याच्यामुळे त्यांनी त्याला सपोर्टला हा मांडव घातलेला आहे त्यासाठीच, जेणेकरून ती तुटू नये. त्याच्यावरती छानपैकी ते ज्या काही ती झाडं वाढलेली आहेत ते त्याच्यावर नीट राहावी यासाठी बघा बांबूंचा मस्तपैकी मांडव घातला आहे आणि त्याच्यावरती ही सगळी रोपं हे केलेलं आहे. सो मध्ये जो गॅप आहे ना ह्या पोपळींचा त्याच्यामध्येच त्यांनी हे बांधलेलं आहे मस्तपैकी. बघा कसा जुगाड केला आहे मस्तपैकी आणि त्याच्यावरती छानपैकी टोमॅटो लागलेले आहेत. सो चला आता आपण इथे थांबणार आहोत. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर हे बघा टोमॅटो. बाय बाय.